नमस्कार, मी आकांक्षा जावडेकर. महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. या विशेष बुलेटिनमध्ये आपण आढावा घेणार आहोत आठवड्यातील ठळक घडामोडींचा. पहिलीच बातमी आहे मुंबईमधून. देशातील पहिल्या मुंबई क्लायमेट वीक उपक्रमाला आजपासून सुरुवात झाली आहे. 3 दिवसांचा हा उपक्रम 19 फेब्रुवारीपर्यंत मुंबईमध्ये पार पडणार आहे. प्रोजेक्ट मुंबईच्या पुढाकारामधून होणाऱ्या या परिषदेत सचिन तेंडुलकर, हिलरी क्लिंटन यांच्यासह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर हे उपस्थित राहणार आहेत. मुंबईमध्ये क्लायमेट वीक शासन, उद्योग, वित्त, तज्ज्ञ आणि युवक यांना एकत्र आणून महाराष्ट्र स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत भविष्य घडवण्यासाठी सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश याद्वारे जाईल, असा विश्वास हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. जपानच्या वाकायामा प्रांतामध्ये राज्यपाल मियाझाकी इझोमी यांनी जपानच्या शिष्टमंडळासह मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. महाराष्ट्र आणि जपानचे संबंध हे मैत्रीपूर्ण आहेत. तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रामध्ये सहकार्य हे अधिक वाढवून हे संबंध येणाऱ्या काळामध्ये अधिक दृढ करण्यात येतील, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. यानंतरची बातमी आहे नागपूरमधून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विकसित नागपूर 2047 सस्टेनेबल डेव्हलपमेंट प्लॅनचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी विकसित भारत आणि महाराष्ट्राचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून झालेला विकसित नागपूर 2047 हा दीर्घकालीन, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास आराखडा हा केवळ दस्तऐवज राहणार नाही, तर राज्य सरकारच्या वतीनं या आराखड्यातील प्रत्येक घटक आणि रणनीतीवरती नियोजनपूर्वक काम केलं जाईल, अशी ग्वाही ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. आपण काही ग्रोथ हब तयार करतो. MMR रिजनचा ग्रोथ हब आहे, पुणे रिजनचा ग्रोथ हब आहे. तसाच हा विदर्भाचा नागपूर रिजनचा ग्रोथ हब आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो. कारण पुढच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकासाच्या संधी शहरांच्या आसपास तयार होणार आहेत. मोठ्या प्रमाणात जॉब्स तयार होणार आहेत आणि अशा सगळ्या गोष्टी या सुनियोजित पद्धतीने झाल्या पाहिजेत. याकरता सगळ्या फ्रंटियर टेक्नॉलॉजीज असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतील आणि सुनियोजित अशा प्रकारच्या स्मार्ट सिटीज असतील, हे तयार करण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करतो. पुढची बातमी आहे बंजारा समाजाची काशी अशी ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातून. पोहरादेवीमध्ये संत सेवालाल महाराज यांच्या 287व्या जयंतीनिमित्त आयोजित पर्यटन महोत्सवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. बंजारा समाजाचे पारंपरिक वाद्य वाजवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या बंजारा समाजातल्या नागरिकांना बंजारा सेवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. बंजारा समाजाच्या सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. आपल्या समाजाची एकजूट भक्कम ठेवा. नव्या मुंबईत देखील आपण बंजारा समाज भवनाला जागा दिलेली आहे आणि ती देखील या ठिकाणी लवकरच ते भवन मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. जे जे समाज असेल ते आपल्याला जे जे हवंय, जे जे समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी आवश्यक आहे ते देण्याचं काम महायुती सरकार करेल, हा शब्द मी आपल्याला देतो. बंजारा समाजाच्या आरक्षणाकरिता या ठिकाणी आयोग स्थापन केलेला आहे. बंजारा समाजाच्या आरक्षणाकरता आयोग स्थापन केला आहे आणि देखील त्याच्यावर देखील आपण मार्ग काढतोय आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी तो मार्गही आपण काढू आणि आपल्या समाजाला न्याय मिळेल. वळूयात पुढच्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी विकास कामं ही ठरवून दिलेल्या वेळेमध्ये आणि दर्जा आणि गुणवत्तेमध्ये कसलीही तडजोड न करता व्हावीत, अशा सूचना या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आणि या बातमीसह वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ABP माझा.